राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आपल्यासोबत आहेत। आज जनसन्मान यात्रेची सुरुवात होते दिंडोरीतून। आज आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कुठेतरी एक रणशिंग फुंकण्याचा प्रयत्न होतोय। आदरणीय दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला, कष्टकरी, कामगार, शेतकरी, युवक या सर्वांना अर्थसंकल्पामधून भरभरून दिलं। पण सर्वाधिक जर कोणाला दिलं असेल तर ते आमच्या मातृशक्तीला दिलं, महिला भगिनींना दिलं। मग ते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून असेल, अन्नपूर्णा योजना असेल, पिंक रिक्षा असेल आणि खऱ्या अर्थानं महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण या माध्यमातून होतंय। आणि या निमित्तानं हा संवाद साधण्यासाठी या निमित्तानं दादा प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतः जात या महिला भगिनींशी, शेतकऱ्यांशी, आपण पाहतोय आज या ठिकाणी शेतकरी मेळावा आहे, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते जाणून घेणं आणि सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतात। आणि मला असं वाटतं की 365 दिवस दादांचं काम चालू आहे। त्याच्यामुळे विधानसभा निवडणुका आणि म्हणून हे असं काही समीकरण होऊ शकत नाही। दररोज काम करणाऱ्या माणसाला निवडणुका आणि निवडणुकीचा कालावधी फार महत्त्वाचा नसतो। विधानसभेच्या दिंडोरी मतदारसंघातून ही सुरुवात होते आहे आणि याच दिंडोरी मतदारसंघामध्ये 1-2 मतप्रवाह देखील पाहायला मिळत आहेत। नरहरी झिरवळ तुमच्यासोबत आहेत, तर गोकुळ झिरवळ यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही बातचीत केली आणि त्यांना स्पष्ट केलं मी शरद पवारांसोबत आहे आणि आगामी विधानसभा मी त्यांच्यासोबत लढणार आहोत। मला वाटतं गेल्या 8 दिवसापूर्वीच झिरवळ साहेबांनी स्वतः मुलाखतीमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। त्याच्यामुळे परत मी काही त्याच्यावर बोलणं बरोबर होणार नाही। कुठेतरी त्यांची पत्नी आगामी काळात पाहायला मिळू शकते असं देखील एक त्यांचं सुतोवाच। मला असं वाटतं हे त्यांचे दिंडोरी भागातले आणि झिरवळ साहेब ठरवतील त्या पद्धतीचे हे सगळे विषय आहेत। ते माझ्यापेक्षा चांगले उत्तर आपल्याला देतील। त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी देणं बरोबर नाही। तुम्ही महिला प्रदेशाध्यक्ष होता, संजय राठोड प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं। या प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी ज्या पद्धतीने आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका बदलली यावरून सर्वच ठिकाणाहून त्यांच्यावर टीका होत होती। काल हायकोर्टानं देखील त्यांना झापलेलं आहे। तुम्ही जनहित याचिकांचा कुठेतरी खेळ करता अशा स्पष्ट शब्दात त्यांना सुनावताना असं देखील म्हटलेलं आहे की भूमिका बदललं की तुमच्या जनहित याचिका बदलतात आणि हे काही योग्य नाही असे खडेबोल सुनावले। ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस मी आयोगाला अध्यक्ष नव्हते। माझ्या अगोदरचं हे प्रकरण आहे। त्याच्यामुळे त्यानंतर माझ्याकडे आयोगाकडे ज्या केसेस आल्या, साधारणतः आम्ही ह्या सगळ्या केसेस घेत असताना संबंधित आमच्याकडे लिगल एड सेल आहे, त्यांच्या माध्यमातून जात त्याचा पाठपुरावा करत असतो। त्याच्यामुळे ही घटना आपण जी सांगितली अशा पद्धतीने कुठे कोणत्याही गोष्टीचा दुरुपयोग होऊ नये असं मला वाटतं आणि कोर्टाने याचा निर्णय दिलेला आहे। एकंदरीत ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये असं पक्ष बदलला की भूमिका बदलणं हे काय जे सुरू आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय वाटतं? कारण की अनेक वेळा असं पाहायला मिळतं की ज्यांच्या विरोधात आरोप झाले त्यानंतर सोबत आल्यानंतर वेगळीच भूमिका परत त्यांची पाहायला मिळते। हे त्यांच्या पक्षाचे विषय आहेत, त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये माझे आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करताना माझ्याकडे अनेक प्रश्न आहेत। त्या प्रश्नांवरती आपण चर्चा केली तर कदाचित त्या प्रश्नांचा आणि दिलेल्या उत्तरांचा माझ्या महिला भगिनींना फायदा होईल। तुमच्या नाशिक जिल्ह्याचे महत्त्वाचे नेते छगन भुजबळ यांचे आणि मनोज जरांगे यांचे जे काही मागच्या कालावधीमध्ये आरोप प्रत्यारोप एकमेकांवर सुरू आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। आता जरांगेंना एक भूमिका थेट घेतलेली आहे। ज्या मतदारसंघामध्ये छगन भुजबळ जातील त्या मतदारसंघातला उमेदवार पाडा असं त्यांना कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस त्यांना घेऊन गेले होते, त्यामुळे माड्याचा उमेदवार देखील पाडा असं देखील त्यांना म्हटलं। ते काय बोलतात त्याच्यापेक्षा जनता काय बोलते हे फार महत्त्वाचं आहे आणि जनतेचा कौल कसा आहे हे महत्त्वाचं आहे। त्यांच्या सगळ्यांच्या विधानावरती बोलण्यापेक्षा पक्ष म्हणून पक्षाची भूमिका आमचे वरिष्ठ नेते याबाबत घेतील। भुजबळ साहेब त्यांच्यावरती होत असलेले आरोप त्याचं खंडन ते करतात आहेत आणि जी भूमिका योग्य आहे ती मांडण्याचा प्रयत्न भुजबळ साहेब सातत्याने करतात आहेत। शेवटी प्रत्येकाला आपल्या समाजाची भूमिका मांडण्याचा अधिकार असतो आणि सुरुवातीपासून आदरणीय भुजबळ साहेब सांगत आले की समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते देखील त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे आणि ते देत असताना ओबीसीला पुढे धक्का लागू नये ही भूमिका त्यांनी सुरुवातीपासून घेतली, पण कोणाचा अधिकार त्यांनी नाकारलेला नाही। असं शेवटचा प्रश्न, तुम्ही महिला प्रदेशाध्यक्ष आहात, राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते। आता नुकतीच कालच निवडणूक जाहीर झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस महिला या जागेसाठी दावा करणार आहेत का? तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना तुम्ही जाऊन भेटणार आहात? असं कधी कुठल्या जागेवर आपण दावा करणं हे पक्षाच्या चौकटीच्या बाहेरच्या गोष्टी असतात। खरं तर मी गेले अनेक वर्ष खडकवासला मतदारसंघामधून तयारी करते आणि खडकवासला मतदारसंघात गेले 5 वर्षापूर्वी देखील ज्या दिवशी माझी मुलाखत पक्षाकडे होती त्या दिवशीच मला प्रदेशाध्यक्षपद मिळालं, त्याच्यामुळे माझी उमेदवारी राहिली। यावेळेस आदरणीय दादांकडे देखील खडकवासला विधानसभेसाठी मी मागणी करेन।
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच रुपाली चाकणकरांनी राज्यसभेत कुठलाही इंटरेस्ट नाहीये, आपलं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीवर आहे आणि खडकवासल्यातून आपण उमेदवार असू अशा पद्धतीची या ठिकाणी एक सुतोवाच केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अनिल सिंगरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.